हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर चला आता हा व्हिडिओ थोडा लेटच पोस्ट करत आहे. तर आता आहे ना, इकडे मी चपात्या बनवत आहे. तर ही चपाती काही माझीवाली फुगलीच नाही. आता याच्यामध्ये समजायचं की पिठाचा दोष आहे, की आमच्याकडं राशनचं पीठ वगैरे असतं. तर दुपारचे वाजले होते 12. म्हटलं चला आता पटकन थोड्याशा चपात्या पण बनवून घेऊया. आणि स्वयंपाक कसं बाळ खेळत असतं तोपर्यंत पटपट बनवून ठेवला की बरं. आणि गरमी पण इकडे खूप आहे, त्यामुळे ना खूप जास्त असं वाटतं कधी एकदाचं त्या किचनमधून आपण बाहेर पडतो आणि कधी नाही. तर माझे बाकीची सर्व कामे झालेली होती. तुम्हाला जर माझं चॅनल जर आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत इकडे ना बेल वाजलेली होती आणि मी तुम्हाला जे दाखवलं की आमच्या शेजारच्या कॉटरवरती ताई आलेल्या होत्या, त्यांना मी चहा वगैरे दिला होता. तर त्यांचीच बेल होती की ती चहाचे भांडे वगैरे आणून दिलेले होते त्यांनी. म्हटलं चला आता काय म्हणताय ते बघून येऊया. तर हे बघा, तोपर्यंत त्यांनी ना मला हा सकाळीचा प्रसाद दिला होता. आता हे मला पहिले माहिती नव्हतं की हे काय म्हणून, पण ज्यावेळेस मी ते खायला घेतलं तर त्याच्यामध्ये निघालं तुळशीपत्र. तर त्या तुळशीपत्रामुळे मला समजलं की हा प्रसाद आहे. आणि नंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे गोकुळाष्टमीला UPमध्ये असा प्रसाद बनविला जातो. आता बघा, मी पहिले म्हटले ना माझी चपाती इथे फुगत नाही, तर फुगती. आता पहिले होता पिठाचा दोष आणि नंतर होता हे माझं कौशल्य की ही माझी चपाती फुगली. तर कधी कधी फुगतात, कधी कधी नाही. त्यानंतर लगेच इकडे रुद्र खेळत होता. छोट्या बाळाची साठी तांदळाची पिठाची पेज करायला घेतली. त्याला तर काही अजून मी जास्त खाऊ नाही घालत आहे, पण कधीतरी असं छोटं छोटंसं ट्रायल वगैरे चालतं आहे. त्यानंतर इकडे लगेच भांडे वगैरे पण आवरून घेतले. आता असं बघत होते की मी व्हिडिओमध्ये दिसते का नाही किंवा पूर्ण दिसते का नाही हे बघत होते मी. तर इकडे सर्व भांडे वगैरे किचन थोडंसं लगेच आवरून घेत असते जेवढं जेवढं जमत. आणि काय होतं आहे ना, इथं कंटिन्यू उभं राहून राहून एवढे डेंजर पाय दुखत आहे ना माझे. तर यासाठी तुमच्याकडे जर काही जर असेल उपाय तर तुम्हाला नक्की सांगा. मी नक्कीच तो करून बघेल. की पाय दुखत आहेत खूप जास्त, कदाचित 2 शिजर झाल्यामुळे पण दुखत असतील. कंबर तर नाही दुखत आहे, फक्त पाय दुखतात. तर इकडे लगेच बाळाची खीर झाली. तर पेज म्हणते आपण त्याला, तांदळाच्या पिठाची. त्याच्यामध्ये थोडंसं एक थेंबभर तूप घालते आणि एकदम नकळत असं मीठ घालते की जेणेकरून थोडीशी चव येईल, तो खाईल असं माझं चालू होतं. पण त्यांनी तर काही ती खाल्लीच नाही. आता नाही ते मी थोडंसं नकळत त्याच्यामध्ये मीठ घालते. तर बघू शकतात. नंतर त्याची म्हणजे छान बनायचा प्रयत्न करते, पण बनली पण छान होती. मी पण टेस्ट करून बघितली, परंतु तो 7 महिन्याचा आहे त्यामुळे अजून काही जास्त खात नाही. पण माझं चालू असतं की त्याला हळूहळू थोडं थोडं खायची सवय लावते. त्यानंतर असं करता करता बघा इतके दुपारचे वाजले 2. तोपर्यंत हजबंड पण आले होते ड्युटीवरनं. आता इथे मी रुद्रांची तुम्हाला दाखवली असती बरं का, तो किती पळत जातो. परंतु त्याला एवढी गरमी लागत होती ना. बाहेर बघा पूर्ण असं पावसाचं वातावरण वाटतं, थोडीशी हवा सुटती, परंतु आतमध्ये एवढी भयानक गरमी असते ना. तर नंतर तो म्हटला पप्पा आता तुम्ही आले ना, मला पण बाहेर जायचं, चल आपण बाहेर फिरायला जाऊ, चल आपण बाहेर फिरायला जाऊ. म्हणून तो असं काहीसं हेल्मेट घालून फिरत होता. त्या गाडीपाशी गेला, पण ती उन्हाने गाडी एवढी तापली होती ना की तो पुन्हा पळत पळत आला त्या गाडीपासनं. आणि मग त्याला परत घरामध्ये घेऊन आले, का तर बाहेर खूप जास्त ऊन होतं आणि भीती वाटते ऊन लागायची, कारण बहुतेक वेळा माझ्या मुलांना असंच ऊन लागलेलं होतं. तर त्यानंतर इथं आहे ना, मी संध्याकाळचं खूप छान अशी तयारी वगैरे करून आहे ना तुमच्याशी असं बोलत होते की मी ना आता जाणार आहे तिथं, सब्जीच्या गाडीमध्ये जाते, व्हिडिओ काढते, तुम्हाला तिथलं सर्व काही दाखवते, असं काहीतरी खूप जास्त फॅशनमध्ये बोलत होते. पण झालं काय, तिथं जाऊन खूप जास्त गर्दी होती आणि गर्दी असल्यामुळं मी काही विचारलंच नाही त्यांना व्हिडिओ शूट करते काय. पण म्हटलं मी एवढं कॉन्फिडन्सली बोलले होते ना, तर ते तुमच्याशी शेअरच करते. भले मी आवाज म्यूट केला. म्हटलं नको यार, मी पहिल्यांदा एवढी कॉन्फिडन्सली बोलले ना, तर हे सर्व तुमच्याशी मी शेअरच करते. तर हे बघा, मी इकडे हे तुमच्याशी ते शेअर करत होते. का तर तिथं जाऊन परमिशन घ्यावं लागेल ना सब्जीच्या. आम्हाला काही काही इकडे सब्जी भेटती, तो आपण किती मेथी वगैरे, तर ते सर्व तुम्हाला दाखवत होते. हे बघा, ह्या सायकलवरतीच मी जात असते सब्जी वगैरे आणायला. तर हे एवढंच सगळं होतं तिथं. बाकी जे पण होतं ते सगळं थोडं सुकलेलं होतं आणि जेमतेम हेच भेटतं. त्यानंतर मस्त चहा वगैरे पिला. बाळ तोपर्यंत हजबंडनी मुलं आणले होते फिरून पार्कमधून, त्यांच्याशी खेळलो.
आणि त्यानंतर छान असं रात्रीचं जेवण वगैरे केलं. बाळाला दूध चपाती खाऊ घातली.